स्पेशली असे कोणाची नावं घेण्यासारखा असा विषय नाही आहे, परंतु प्रत्येक खेळाडूने त्यांच्या प्रत्येक सदस्यांनी चांगली मेहनत घेऊन चांगलं आयोजन केलेलं आहे. त्यांचं मनापासून पहिली गोष्ट मी धन्यवाद देतो. आणि ज्या ज्या टीमनी इकडे सहभाग घेतलेला आहे 5 टीमनी त्यांचं पण इकडे मी आभार मानतो. त्याचं कारण की ज्या वेळेला गावची स्पर्धा असते IPL त्यावेळेला कुणीतरी आयोजन करणं इम्पॉर्टंट असतं. ते आयोजन त्याच्या आधी पण त्यांनी केलं होतं, पण हा त्यांचा जो आयोजन आतापर्यंतचा बेस्ट आयोजन मी इथे सांगू इच्छितो. अतिशय सुंदर असं आयोजन ओम साई वलूंकडून धन्यवाद देतो पुन्हा एकदा त्यांचा. आणि पुढील आयोजन किरण कालेकर करतील अशी माझी अपेक्षा आणि आम्ही त्यांना साथ देऊ असं मी व्यक्त करतो. धन्यवाद. आता सेमीफायनलचा सामना सुरू आहे. ओके, धन्यवाद. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय दीपक वाघमारे. गोलंदाजी मार्कवरती येतोय. आमचे मित्र ग्रुप ग्रामपंचायत सदस्य रोहनदादा पाटील आणि त्यांचे सहकारी यांचे सुद्धा सहर्ष स्वागत आहे स्पर्धेमध्ये. त्यांनी स्टेजवर स्थानापन्न व्हावे. भाच्याच्या वाढदिवसाला मावा आलेला आहे. नक्कीच उपस्थित सर्व मान्यवरांना व ज्येष्ठ नागरिक असतील अवसरी व मानवले गावच्या सर्वांना विनंती की आपण व्यासपीठावरती यायचंय. मॅचला सुरुवात होते. सलामीची जोडी मैदानात विलास आणि त्याच्या समवेत संकेत. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतो दीपक वाघमारे. राईट टर्न राऊंड द विकेटने. धन्यवाद. चेंडू दोस्ती ग्रुपचे अध्यक्ष सन्माननीय सुशांत भाऊ घोडविंदे त्यांच्या समवेत आमचे मित्र आदर्श राणे, सचिन दादा साणम, सूरज घोडविंदे, निखिल घोडविंदे यांचं सहर्ष स्वागत आहे मंडळातर्फे. ओम साई ग्रुप कडून आपले सहर्ष स्वागत. आपण सुद्धा स्टेजवर स्थानापन्न व्हायचे. पहिला चेंडू आपण पाहिला चांगल्या टप्प्यावरती चांगल्या लाईन लेंथनं दीपकने टाकला होता. दुसरा चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. पंचांकडे लाऊड अपील केली जाते. पंच मात्र अपील कोणतेही घेत नाहीये. नक्कीच दुसरा चेंडू आपण पाहतो बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. विलासला स्क्वेअर कट करायचा प्रयत्न होता पण चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या हातात विसावतोय. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये सर्वात इकॉनॉमिकल चांगली गोलंदाजी केली असेल तर तो दीपक आहे. पॉवरटीच्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी त्याच्याकडून पाहायला मिळते. तिसरा चेंडू यावेळी लो फुलटा चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतोय. स्क्वेअर रिजनला चेंडू भिडकावलाय. चेंडू जातोय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक धावतोय. चांगले प्रयत्न आपल्याला पाहायला मिळत आहे. खूप चांगले प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडूला आवडण्यामध्ये यश आलंय. 3 धावा मात्र धावून पूर्ण केल्या जात आहेत. चांगली रनिंग आपल्याला पाहायला मिळत विलास आणि त्याच्या समवेत संकेतची. या 3 धावांमुळे धावसंख्येचा श्री गणेश होते तो रियांश 11चा 3 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. पॉवरचे षटक हे जेवढ्या जास्त धावा या षटकामध्ये कमावता येतील ते कमावणं गरजेचं असेल ते रियांश 11 संघाला. 3 चेंडू 3 धावा धावफलकावरती. क्षेत्ररक्षक चांगले प्रयत्न. 1 धाव वाढवण्यात नक्कीच त्याला यश आलंय. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चौथा चेंडू घेऊन तयार होईल तो दीपक. समोर असला आता स्ट्रायकर एंड वरती येतो संकेत. एक मिनिट बाईक वाल्यांनी बाईक करा. दिनेश दादा या आपण स्टेजवर या. चालू करा. विनंती असेल प्रेक्षकांना की गाडी आपण मैदानाच्या आत पार्क करायची नाहीये. चौथा चेंडू स्क्वेअर कटचा हा फटका. चेंडूला पाठवून दिला थर्ड मॅन रिजन मध्ये. चेंडू मात्र निघून जाईल स्वीपर कव्हर रिजन मध्ये. हा येतोय चौकार. चौकार षटकार आणि विकेट हटीसाठी 1000 रुपये पारितोषिक असेल. धन्यवाद डीजे मास्टर. चौथ्या चेंडूवरती चौकार आपण पाहिला संकेतच्या बॅट मधून. पहिल्या चेंडूवरती संकेतनं मात्र स्क्वेअर कट केलं. 5वा चेंडू दीपकचा थोडासा रनअप मध्ये अडथळा. ओम साई ग्रुप अवसरे व श्री गणेश क्रिकेट संघ अवसरे आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. सन्मान्य रुपेश दादा कालेकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने ही अवसरे प्रीमियर लीग 2026 पर्व 6चे भव्य दिव्य आयोजन. 5वा चेंडू पेस व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळतंय. स्लोवर वन पद्धतीचा चेंडू होता. बॅटची काढा घेऊन चेंडू मात्र यष्टांवरती आदळतोय. फलंदाज मात्र बाद होतो. झटका क्रमांक पहिला लागलाय तो रियांश 11 संघाला संकेतच्या रूपात.
पाचव्या चेंडूवरती मात्र विकेट मिळवतोय तो दीपक हा गोलंदाज. शेवटचा चेंडू असेल P1 मधील पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा चेंडू. नवीन फलंदाज इनाट नंबर 3 वरती मनीष संघाचा कॅप्टन आहे. यावेळी आपण पाहतोय आणखीन एक वाईड यॉर्करचा हा चेंडू. बॅटची लिडिंग एज डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक पहिलं संपलं. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती रियांश 11 संघाची 1-7 या अंकावरती. आणि किती विश्वास दाखवतो पिंटू दादा यांनी त्याला बॉलिंग दिलेली आहे. तर किती विश्वास दाखवतो पिंटू दादा त्यांच्यावरती बघूया. पहिला चेंडू आपण पाहतोय. स्क्वेअर लेग रिजनला चेंडू फिरवलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चेंडू उचलणार फेक करणार तत्पूर्वी एकच धाव मिळेल. एकापेक्षा अधिक काहीच मिळणार नाहीये. या एका धावेच्या मदतीमुळे धावसंख्येत वाढ होईल. 8 धावा धावफलकावरती लागल्या जातील. एकीकडे आपल्याला पाहायला मिळतो मीत 11 संघ सन्मान्य पिंटू दादा मसे यांचा संघ असेल तर बॅटिंग करतोय सन्मान्य निलेश दादा कालेकर यांचा रियांश 11 संघ. दुसरा षटक प्रगतीपथावरती. पहिल्या चेंडूवरती सिंगल आले. स्ट्राईकवरती आता मनीष. दुसरा चेंडू विश्वासचा राईट टर्म ओव्हर विकेटने. यावेळी आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा हा चेंडू. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. यॉर्क लाईनचा हा चेंडू होता. चेंडूचा आणि फळीचा कोणत्याही प्रकारे संपर्क नाहीये. चेंडू यशस्वीच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतो मीत 11 संघाकडून. अवसर प्रीमियर लीग मध्ये चांगली कामगिरी त्यांची झाली. बॅक टू बॅक 4 सामने त्यांनी लीग स्टेज मध्ये जिंकलेत. आता सेमीफायनल मध्ये त्यांचा पहिला सामना. यावेळी आणखीन एक खोलवर टप्प्याचा चेंडू होता. त्याला मात्र हलक्या हाताने ड्राईव्ह केलं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. थोडंसं फंबल आपल्याला पाहायला मिळतंय. एकाच रूपांतर 2 मध्ये करण्यामध्ये यशस्वी झालाय तो निलेश फलंदाज. या दोनच्या मदतीमुळे धावसंख्येत वाढ होईल. 10 धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. आतापर्यंत इकॉनॉमिकल गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती मीत 11च्या गोलंदाजांकडून. सलामीला गेलेला विलास आणि कॅप्टन मनीष अजूनही मैदानात. यांच्याकडून खूप अपेक्षा असतील तर रियांश 11 संघाला. 3 चेंडूंचा खेळ संपला. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. दुसऱ्या षटकातील चौथा चेंडू विश्वासचा. समोर असेल तो मनीष. यावेळी थोडीशी लेंथ मागे ठेवली. बॉलरने मात्र थोडंसं बॅट्समॅनला रीड केलं होतं की स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न करेल. थोडीशी लेंथ मागे ठेवली. शॉर्ट ऑफ लेंथचा हा चेंडू होता. बॅट्समॅन चेंडूचा संपर्क नाही. आणि आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी विश्वासची. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. अवघ्या 10 धावा धावफलकावरती आहे. तब्बल 10 चेंडूंचा खेळ संपलाय ना. 6च्या सरासरीनं ही 10 धावसंख्या. 5वा चेंडू. यावेळी आपण पाहतोय आणखीन एक खोलवर गतीचा हा चेंडू. आणखीन एक डॉट बॉल. बॅक टू बॅक डॉट बॉल खेळतोय तो कॅप्टन मनीष. मोठे फटक्यांची गरज असेल तर रियांश 11 संघाला, कारण मीत 11 संघाकडे खूप चांगले फलंदाज आहेत. त्यांची बॅटिंग लाईन खूप जास्त स्ट्रॉंग आहे. येथे धावा करणं गरजेचं असेल तर रियांश 11 संघाला. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारले पण तो निर्णय सध्या अंगलट आल्यासारखं दिसतंय. शेवटचा चेंडू असेल विश्वासचा. समोर असेल तर मनीष. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या 10 या अंकावरती आहे. हा लास्ट बॉल. आणखीन एक यॉर्क लाईनचा चेंडू. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडूला आडवेल फेक करेल. एकच धाव मिळेल. ह्या एकाच्या मदतीने षटक क्रमांक 2 संपले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावरती आहेत. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 7 धावा होता. या षटकामध्ये अवघ्या 4 धावा खर्च करतो तो विश्वासा गोलंदाज. चांगली गोलंदाजी आतापर्यंत तरी मीत 11 संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. अवघ्या 11 धावा खर्च केल्यात आणि इथून आता विचार करावा लागेल तो रियांश 11 संघाला की फलंदाजीमध्ये मोठे फटके खेचावे लागतील. कुठेतरी नक्कीच परेश आता तयारीत असेल वाटतं. नाही, फिल्डिंगच्या तयारीत असेल परेश. तुम्हाला काय वाटलं बॅटिंग? गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतो योगेश. हा गोलंदाजी मार्कवरती येतो. योगेशने देखील या स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी केली आहे.
2 षटकांच्या सध्या 11 धावा धावफलकावरती. कॅप्टन मनीष मात्र स्ट्राईक वरती असेल, त्याला मात्र ओळखायला लागेल की आपली धावसंख्या आता कमी झाली, मोठे फटके येणं गरजेचं असेल ते रियांश 11 संघाला. पहिला चेंडू राऊंड द विकेटनं. यावेळी मात्र आपण पाहतोय पायरवरती हा आदळलेला चेंडू लेग बायच्या स्वरूपात एक धाव निश्चितच मिळेल. स्लॉट मध्ये चेंडू होता, थोडासा लेग साइडला मारण्याचा प्रयत्न, पण बॅटचा संपर्क झाला नाहीये. एकच धाव मिळेल. स्ट्राईक वरती येईल तो विलास. दुसरा चेंडू लो फुलटा चेंडू होता, त्याला मात्र लॉफ्ट केलंय काऊ कॉर्नर रिजन मध्ये. त्या ठिकाणी रहोने चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतात. एकच धाव मिळते, एकापेक्षा अधिक काही मिळत नाहीये. मोठी फटक्यांची गरज असेल रियांश 11 संघाला. रियांश 11चे दोन्ही आयकॉन खेळाडू खेळपट्टीवरती आहेत. तिसरा चेंडू असेल योगेशचा, स्ट्राईक वर असेल तो मनीष. यावेळी मात्र आपण पाहतोय स्क्वेअर कट केलंय, त्या ठिकाणी कव्हरच्या दिशेनं अरबाज कडून चुकी होते. चेंडू मात्र निघून जातोय सीमा रेखा पार. बऱ्याच उशिरानंतर हा आलाय तो चौकार. धन्यवाद डीजे मास्टर. 17 धावा धावफलकावरती. या चौकाराने मात्र आशा पल्लवित नक्कीच होतील तर रियांश 11 संघाचा थोडासा कॉन्फिडन्स नक्कीच होईल. पुढचा चेंडू यावेळी मात्र फटका फसलाय, थोडा लॉफ्ट केलाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक धावतोय. दीपक वाघमारे यावेळी चुकी करतोय. कॅच ड्रॉप होतो त्या ठिकाणी वरून. 2 धावा मात्र निश्चितच पूर्ण केल्या जातात. झेलची संधी नक्कीच होती, पण क्षेत्ररक्षक मात्र झेल टिपू शकला नाहीये. 2 धावा 19 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. पाचवा चेंडू यावेळी मात्र फटका चांगला आहे, लॉफ्ट केलाय चेंडूला, त्या ठिकाणी रोहन तयार आहे. चेंडू मात्र हातामध्ये जाऊन विसावतोय. झटका क्रमांक लागतोय तो रियांश 11 ला दुसरा. बॅक टू द पॅव्हिलियन मनीष. पाटील यांनी सांगितलं कुठेतरी मनीषचा स्टॅमिना कमी पडलेला आहे, तुम्ही त्याला खर्च करा थोडाफार. बॅटिंग वरती जातो युनिट नंबर 4 वरती रवी हा फलंदाज. कालच्या दिवसामध्ये चांगली फलंदाजी केली होती एका सामन्यामध्ये 3 षटकार खेचून. आता त्याच इनिंगची गरज असेल ती रियांश 11 संघाला. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे. योगेशचा समोर असेल तो रवी. यावेळी शाळा प्लेनचा हा चेंडू पूल करायचा होता. षटक क्रमांक 30 संपलं. डॉट बॉल येतो. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 19 या अंकावरती. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मीत 11च्या गोलंदाजांकडून. तीन षटक संपलेत. 19 धावा धावफलकावरती. सलामीला गेलेला विलास अजूनही मैदानावरती. त्याच्या समवेत असेल तो रवी. तर गोलंदाजी मार्कवरती सज्ज होते संघाचे संघमालक पिंटू दादा मसे मात्र गोलंदाजी मार्कवरती येतात. 19 धावा धावफलकावरती. स्लॉप षटक असणारे. थोडी हाणामारी करायची गरज असेल ती विलासला या षटकामध्ये धावा करणं गरजेचं आहे. कमीत कमी 30+ धावा तरी करणं गरजेचं असेल रियांश 11 संघाला, कारण मीत 11 संघाची फलंदाजी मजबूत आहे. पहिला चेंडू असेल पिंटू दादा मसे. यावेळी आपण पाहतोय चेंडूला लेग साईडच्या दिशेने वळवलंय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. थोडासा स्ट्राईक घ्यायचा प्रयत्न आपण पाहतो विलासचा आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपात मात्र बाद होतोय तो रवी.
नवीन एंटर होतो बॅट्समन रवी हिलम. दुसरा चेंडू शाळा प्लेनचा चेंडू होता, त्याला मात्र फेकून दिलाय. चेंडू जातो यावेळी मात्र कव्हर रिजन मध्ये वन बाउन्स चौकार. शाळा प्लेनचा चेंडू होता, त्याला चांगल्या प्रकारे ओळखलं गेलं विलास कडून आणि फटका एक्झिक्यूट केला तो कव्हर रिजन मध्ये. त्या ठिकाणी कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता आणि त्याच्या डोक्यावरून गेला तो चौकार. 24 धावा धावफलकावरती दुसऱ्या चेंडूवरती हा चौकार येतो. असे मोठे फटके खेचावे लागतील या षटकामध्ये, तेव्हा एका चांगल्या धावसंख्येपर्यंत पोहोचू शकेल तो रियांश 11 संघ. 2 चेंडूंचा खेळ संपला. 24 धावा धावफलकावरती. तिसरा चेंडू, आणखीन एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी कोणताच क्षेत्ररक्षण नाहीये. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू जातोय सीमा रेखा पार. बॅक टू बॅक हा येतोय दुसरा चौकार. का पहिल्या चेंडूवरती स्वतःकडे स्ट्राईक ठेवले ते आता सिद्ध करतो विलास. बॅक टू बॅकचे 2 चौकार. यावेळी मात्र आणखीन एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका फसलाय त्या ठिकाणी. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक उचलेल चेंडू. 2 धावा निश्चितच धावून पूर्ण केल्या जातात. 2च धावेवरती समाधान मानतोय तो विलास. या 2च्या मदतीने 30 ही धावसंख्या धावफलकावरती लागली गेली आहे. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विलासला 2 चेंडू खेळणं गरजेचं असेल ते रियांश 11 संघासाठी. संघाचा आयकॉन खेळाडू आहे तो समोर असेल पिंटू दादा म्हसे. यावेळी मात्र चांगला फटका, चेंडू उंच हवेमध्ये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. कोणतीच चुकी होणार नाहीये. फलंदाज बाद होतो विलास. बॅक टू द पॅव्हिलियन. स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय अमोलदादा गायकवाड त्यांचे देखील इथे आगमन झाले. त्यांना देखील विनंती की आपण व्यासपीठावरती यायचंय. ओम साई ग्रुप अवसरे व श्री गणेश क्रिकेट संघ अवसरे आयोजित रुपेश दादा कालेकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने ही भरलेली स्पर्धा. अवसरे प्रीमियर लीग पर्व दुसरे, आजचा शेवटचा दिवस, शेवटचा चेंडू असेल पहिल्या सत्रातील. यावेळी आपण पाहतो बॅटचा स्विंग चांगला होता, त्या ठिकाणी रनआउटची संधी. फलंदाज मात्र रनआउटच्या रूपात बाद होतो. षटक क्रमांक 14 संपला. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 30 अंकावरती. गरज असेल ती विजयासाठी मीत 11 संघाला 31 धावसंख्येची. यापुढची होणारी नेक्स्ट सेमीफायनल विनंती असेल मीत 11 हर्ष 11 आणि विपक्ष असेल ओम साई 11. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती की आपण नाणेफेकीसाठी यायचंय. तर आपण पाहतोय ग्रुप ग्रामपंचायत बडवलचे सदस्य सन्माननीय रोहनदादा पाटील यांचे या व्यासपीठावरती आगमन झाले. त्यांचा सत्कार करायचा आहे. तर मी विनंती करतो ओम साई ग्रुपचे सर्व सदस्यांना की आपल्या हस्ते मात्र सत्कार करायचा आहे. ग्रुप ग्रामपंचायतचे बडवलचे सदस्य सन्माननीय रोहनदादा पाटील. ओम साई ग्रुप अवसरे व श्री गणेश क्रिकेट संघ अवसरे आयोजित सन्मान्य रुपेश दादा कालेकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने ही भरलेली स्पर्धा आपण पाहतोय. अवसरे प्रीमियर लीग 2026 पर्व दुसरे. ग्रुप ग्रामपंचायत सदस्य बडवलचे रोहनदादा पाटील त्यांची उपस्थिती आपल्याला इथे लाभले. त्यांचा सत्कार करण्यात आहे ओम साई ग्रुप अवसरेच्या वतीने. तसेच मी विनंती करतोय सन्माननीय आदेश दादा कालेकर साहेबांना देखील आपण देखील यायचंय.
विनंती असेल ओम साई ग्रुपला की आपल्या हस्ते सत्कार करायचा आहे सन्मान्य आदेशदादा कालेकर साहेबांचा. तसेच मी विनंती करतो सन्मान्य दत्ता मामा साहेबांना देखील आपण देखील यायचंय. विनंती असेल ओम साई ग्रुपला की आपल्या हस्ते सत्कार करायचा आहे. ग्रुप ग्रामपंचायत बडवे सदस्य सन्मान्य रोहनदादा पाटील यांना विनंती असेल की आपण नाणेफेक करायची आहे. यापुढची होणारी मॅच सेमीफायनल क्रमांक 2 हर्ष 11 विपक्ष ओम साई 11 दोन्ही संघांचा कर्णधार आपण यायचा आहे. ओम साईचा कर्णधार येथे उपस्थित आहे. विनंती असेल हर्ष 11 संघाचे कर्णधार योगेश कालेकर आपण यायचं टॉससाठी उपस्थित आहे. दोन्ही बंधूंमध्ये ही लढत असेल. विनंती असेल ग्रुप ग्रामपंचायतचे सदस्य बडवलचे सदस्य सन्मान्य रोहन मामा पाटील यांना की आपल्या हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे.